परभणी शहर विकास आघाडी व यशवंत सेनेकडून राहुल मुरकुटे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड। परभणी महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया बुधवारी बी रघुनाथ सभागृहात महापौर सय्यद इक्बाल आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी शहर विकास आघाडी व यशवंत सेनेच्या वतीनं राहुल मुरकुटे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली। राहुल मुरकुटे यांच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी महापौर मीनाताई वरपुडकर, समशेर भैया वरपुडकर, यशवंत सेनेचे नगरसेवक सय्यद फारुक बाबा, शहर विकास आघाडीचे गटनेते सागर गंगाडे, मिलिंद बामणीकर, नगरसेवक सय्यद मुजाहेद नगरसेवक, रितेश जैन, गणेश टाक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज परभणी शहर विकास आघाडी मार्फत मला स्वीकृत सदस्यपदी माझी निवड झाल्याबद्दल मी आमचे जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायकजी कोरे साहेब, आमचे जिल्ह्याचे लाडकं नेतृत्व आमच्या लाडक्या पालकमंत्री मेघनाताई बोडीकर, जिल्ह्याचं नेतृत्व माजी मंत्री सुरेशरावजी वरपुडकर साहेब, गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। खरं तर ही निवड प्रक्रिया पहिल्या 1 महिन्यातच पार पडायला हवी होती, पण काही राजकीय कारणांमुळे अडचणींमुळे हा प्रवास थोडासा लांबला, पण ह्याचा शेवट गोड झाला याचा मला आनंद आहे। हो, आणि माझ्या या निवडीमागे आमचे गटनेते सागरभैयाजी गंगाळे साहेब, मुजाहिद भाई, मिलिंद भाऊ आणि यशवंत सेनेचे आमचे लाडके फारुक बाबा यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि आजचं जो काय माझ्यावर विजय झाला आहे, माझ्यावर गुलाल पडला आहे, हा विजय मी माझे लाडके मामा माजी आमदार मोहनराव माधवरावजी फड यांना समर्पित करतो। आज हमारे सहकारी मुरकुटे जो हमारे सहकारी है उनका आज निवड़ हुआ, उनको हम मुबारकबाद देते हैं हमारे शहर विकास आघाड़ी की तरफ से। जो शहर में चर्चा थी कि शहर विकास आघाड़ी का स्वीकृत सदस्य नहीं था, तो क्या बोलना चाहेंगे आप? अब वो कुछ लोगों की चाल थी और कुछ हमारे चाहने वाले चाह रहे थे कि नहीं बनना बोल के, मगर हमने करके बताए। हाथी को मारने के बाद से एक मूंगी भी काफी है। ये सिद्ध हो गया कैसे? होगा ना, और क्या सिद्ध करने का कि आप दूसरा हाथी लाते और मार लेते।